Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान ही सकारात्मक विचारांची विश्व प्रार्थना आहे, असं प्रतिपादन डॉक्टर चंद्रकांत सेंडकर यांनी विरंगुळा केंद्र पागेच्या तालिमीसमोर चिंचवड येथे शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी केलं। ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड आयोजित 3 दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत सकारात्मक विचाराचा प्रभाव या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डॉक्टर चंद्रकांत सेंडकर बोलत होते। सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, कोषाध्यक्ष अरविंद जोशी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून संवाद आणि संपर्क यांच्यातील उत्तम समन्वयातून ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड विविध दर्जेदार उपक्रम राबवत असतो। 29 वर्षापासून सुरू असलेली वासंतिक व्याख्यानमाला याचाच एक भाग आहे, अशी माहिती दिली। राजाभाऊ गोलांडे यांनी वृद्धात्वामुळे ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या सामना करावा लागतो, अशा वेळी व्याख्यानमालेतून मनोरंजनासोबत प्रबोधनही होते, असं मत त्यांनी व्यक्त केलं। डॉक्टर चंद्रकांत सेंडकर पुढे बोलताना म्हणाले की सकारात्मक विचारांचा प्रभाव जीवनात खूप महत्त्व असते। जीवन सुंदर होण्यासाठी सुरुवात ही सकारात्मक विचारातून होते। छत्रपती शिवाजी महाराज हे सकारात्मक विचाराचे प्रतीक आहे। त्यांनी आपल्या पराक्रमाला आध्यात्मिक जोड दिली। 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे यांचे नवनीत म्हणजे माऊलीपीठ हरिपाठ आहे। आणि मन आणि आत्मा यांच्यापासून मेंदूला संदेश दिले जातात। आपण जसे विचारतो तशाच प्रकारचे सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या देहात निर्माण होते। डाव्या आणि उजव्या मेंदूच्या केंद्रभागी 2 भवया मधोमध जो ऊर्जा केंद्र असतो, आपण लौकिक केंद्रात देहाला खूप महत्त्व देतो, पण आत्म्याशिवाय देहाला कसलीच किंमत नाही। उदासी, नाराजी, नैराश्य, आत्महत्या हे नकारात्मक ऊर्जेचे परिणाम आहेत, तर आनंद, सुख, शांती, सकारात्मक ही सकारात्मक ऊर्जेची निष्पत्ती होय। आत्मिक शक्ती अथवा ऊर्जा कमी झाल्यानंतर मन नकारात्मक विचार करू लागतं आणि शारीरिक विकाराग्रस्त होतं। ज्याप्रमाणे आत्मा हा देहाला चैतन्यशील बनवतो, त्याचप्रमाणे परमात्मा हा संपूर्ण विश्वाला नियंत्रित करतो। रत्नप्रभा खोत, मंगल दळवी, अलका इनामदार, नारायण दिवेकर, राजेंद्र भागवत, निलिमा कांबळे, मंदाकिनी दीक्षित, सतीश लिपारे, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, सुनील चव्हाण, नंदकुमार मुर्डे, शिवाजी गावडे, गोपाळ भसे, श्यामकांत खटावकर यांनी संयोजना सहकार्य केलं। शहाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर अरविंद जोशी यांनी आभार मानलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।